नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजचा दिवस एकदम खास आहे आणि आज आमच्याकडे वर्षातून म्हणजे 365 दिवसातून आपण जे 365 दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण देवाचे दर्शन घ्यायला आपण मंदिरात जातो। पण आज पहिल्यांदा कोकणात शिमगोत्सवामध्ये देव म्हणजे जे आपली ग्रामदेवता आहे ती पालखीत बसून आज आमच्या घरी येणार आहे। म्हणजे सगळ्यांच्याच घरी पालखी येत असते आणि सगळ्यांनाच दर्शन देत असते। तर आजचा दिवस हा माझ्या वाडीवाल्यांसाठी आणि माझ्या घरच्या लोकांसाठी, माझ्या गावच्या लोकांसाठी हा सगळ्यात मोठा दिवस आहे। तर आज माझ्या घरी पालखी येणार आहे, माझ्या ग्रामदेवता येऊन पालखीत बसून मला दर्शन देणार आहेत। तर आजची आमची तयारी कशी आहे आणि पालखीला आम्ही आणायला चाललो आहे आमच्या गावामध्ये। कारण आमच्याकडे अशी प्रथा आहे की जिथे पालखी असेल, जिथे स्थायिक असेल म्हणजे वस्तीला असेल, तर त्या घरी वाडीतली माणसं जाऊन घेऊन येतात पालखी आणि त्याच्यानंतर आपल्या वाडीमध्ये आमच्या फिरवली जाते। आणि संध्याकाळी कोणाच्या तरी म्हणजे दुपारी शिदेला पालखी असते, म्हणजे तिथे जेवण वगैरे होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी वस्तीला जिथे थांबते तिथे तमाशाचा कार्यक्रम वगैरे होतो, तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी ती पालखी परत मंदिराकडे रवाना होते। तर अशा पद्धतीचा कायसा म्हणजे थोडक्यातच छोटासा कार्यक्रम आहे। तर चला मी आज तुम्हाला ते दाखवतो, म्हणजे आमच्या घरी कशी प्रथा होते आणि आमच्या वाडीत कशी प्रथा आहे, आमच्या गावाची कशी प्रथा आहे, तर ती मी आज तुम्हाला आमच्या ग्रामदेवतेबद्दल दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। तर असेच व्हिडिओबद्दल बनून राहा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पालखी दाखवतो। उल्टा उल्टा फिर तर मंडळी, पालखी आता ही बघा बघता मागे, तर ही आता आमच्या गावात आलेली आहे, म्हणजे आमच्या वाडीमध्ये आले आणि काही घरं आता 1-2 घर घ्यायची सुरुवात झाली, म्हणजे थोड्या वेळानं आमच्या घरी जाईल। ही बघा पालखी। मंडळी, आता वाजले दुपारचे 3, कडक ऊन बघताय आणि दिवसभर आम्ही सकाळपासून पालख्याच फिरवतोय। तर आमच्या घरात जायला अजून तरी माझ्या मते जवळजवळ 1:30 संध्याकाळ होईलच, कारण आता पालखी चालली आहे शिदेला, म्हणजेच दुपार झाले आणि वेळ पण जास्त झाला आहे। तर आता जिथे दुपारचं म्हणजे ठरवलं जिथे शिदा आहे तिथे पालखी जाऊन आराम करेल, काहीतरी खाणं पिणं होईल, प्रसादीचा म्हणजे कार्यक्रम होईल। त्याच्यानंतर आराम झाल्याच्यानंतर संध्याकाळी 3:30 किंवा 4 वाजता
ऊन कमी झाल्याच्या नंतर परत पालखी बाकीची उरलेली घरं घ्यायला सुरुवात करेल. तर त्यावेळेला मग आता कदाचित मला असं वाटतं आमच्या घरी येईल. तर आता जाऊयात आपण प्रसाद घ्यायला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू होईल, तो पुढे बघा. अरुण काकांच्या घरी शिदेला आले पालखी आणि बघा खेळी वगैरे इकडे जेवायला बसलेत सगळे. समीर दादा आलाय आणि बाहेर आहेत सगळे प्रसाद. आमचं अजून काय झालं नाही, हे लोक सगळे प्रसाद घेऊन झाले. आम्ही अजून बाकी आहोत. तर चला आता प्रसाद घेऊन झाल्याच्या नंतर पालखी घेऊन परत वरती निघायचं. तर हे बघा, हे आहे आपलं घर. साधं आहे घर आणि जवळजवळ 100 वर्ष कदाचित झाली असतील आमच्या घराला आणि जुन्यातलं घर आहे आमचं. याच्यावरती पण एक मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. आणि हा बघा अथर्वला आहे, अथर्वची छोटी बेबी हे बघा. आणि मनीषानं रांगोळी काढले इथे आणि बघा हे मी साधी हातानं काढले. त्याच्यानंतर ही बघा इकडे सारवण वगैरे काढलं आहे, इकडे बाहेर पण सारवण काढलं आहे. ही बघा रांगोळी काढली तिने इथे आणि इथे आमची पालखी बसेल. तर ही कायशी तयारी आहे सगळी. आणि आता इथे पालखी बसल्यानंतर मग पुढचा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा इकडे पण सर्व सारवण वगैरे काढलेलं आहे आणि इकडचा हा समोरचा व्ह्यू आहे असा. आणि बघूया आता पालखी येईल. आता शेजारच्या घरी आलेलीच आहे पालखी.
संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आज दिवसभर आम्ही पालखीसोबतच होतो आणि दिवसभर पालखी कुठे कुठे फिरली, काय काय झालं, दुपारचं प्रसाद वगैरे झालं ते मी याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. या छोट्याशा ब्लॉगमध्ये सगळं दिवसभराचं मी कंप्लीट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता पालखी आमच्या वाडीतून मगाशी घरातून गेली ते तर मी याच्यामध्ये दाखवलंच आहे, तुम्ही बघितलेलंच आहे ते. आणि आता पालखी आमची गेली आहे जिथे संध्याकाळची वस्ती करणार आहे त्यांच्या घरी गेलेली आहे पालखी आणि तिथे रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर 12 किंवा 11च्या आसपास तमाशाचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी पालखी मंदिराकडे रवाना होईल. तर असा काही 6 दिवसभराचा हा पालखी फिरवण्याचा कार्यक्रम होता छोटासा, तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अशाच नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ कशा वाटतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.